बातम्या सविस्तर पाहूया। नाशिकच्या पिंपळगाव वडनेर भैरव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। काढणीला आलेला कांदाही भिजलाय, तर वडनेरच्या नेत्रावती नदीला पूर आल्यानं पुरामुळे शेतातली माती वाहून जाण्याची भीती वाढली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, काय अधिक माहिती आहे? नक्कीच हेमली, आपण जर पाहिलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा जो तो सातत्याने पाहायला मिळतोय। मात्र आज जर आपण जर पाहिलं तर नाशिकचा पिंपळगाव, बसवंत आणि वडनेर भैरव हा जो द्राक्ष बेल समजला जातो, या परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने तडाखा दिलाय। ढग सदृश्य स्वरूप पाऊस झालाय आणि आपण जर पाहिलं तर अवकाळी पावसाच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे या परिसरात जी नेत्रावती नदीची तिला देखील पूर आलाय आणि त्याचा सर्वाधिक फटका जो तो या ठिकाणच्या द्राक्ष बागांना बसताना पाहायला भेटतोय। हा जो काळ जो आपण जर पाहिलं तर हा काळ जो तो सूक्ष्म घड निर्मितीचा काळ आहे आणि या काळामध्ये पुरेसं ऊन आणि खेळती हवा लागत असते। मात्र या मोठ्या प्रमाणावर जो पाऊस होतो त्यामुळे द्राक्ष बागांच्या हंगामावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आणि या संपूर्ण पावसामुळे जर पाहिलं तर संपूर्ण शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी पसरल्याने द्राक्ष बागांसह कांदा आणि इतर पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय। मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे शेतातील माती देखील खचून जाण्याची भीती जी ती या ठिकाणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात असल्यामुळे शेतकरी जो आता हवालदिल होताना दिसतोय। हेमाली, धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।